नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपणास मोगऱ्याबद्दल सांगणार आहे. मोगऱ्याची चांगली वाढ आणि मोगऱ्याला भरपूर फुले येण्यासाठी काय करावे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. हे पहा, हा माझा मोगरा. हा मोगरा मी कटिंगपासून तयार केलेला आहे आणि कटिंगपासून तयार केलेल्या मोगऱ्याला पहा, हे किती छान असे फ्लावर आलेले आहेत. तो मी गेल्या वर्षी कटिंगपासून तयार केलेला आहे, त्यामुळे ते रोप छोटे आहे. आणि हा वेली मोगरा आहे. हा मोगरा खूप असा उंच वाढू शकतो आणि त्याची वेल पण भरपूर मोठी होऊ शकते. त्यासाठी आपण हा मोगरा जमिनीत पण लावू शकतो आणि जमिनीत लावल्याच्या नंतर त्याची वेल खूप मोठी होते. आणि आपण कुंडीत लावल्याच्या नंतर त्याला आपण कोणताही आकार देऊ शकतो. चांगल्या वाढीसाठी आपल्याला मोगऱ्याची कटाई छटाई करायची नाही, जास्त मोगरा कट करायचा नाही. आपण मोगऱ्याला फुले येऊन गेलेला भाग फक्त काढून टाका, म्हणजे त्या ठिकाणाहून नवीन फूट येईल आणि नवीन फूट आली की त्याला कळ्या येतात आणि कळ्या आल्या की फुले येतात. त्यासाठी आपण मोगऱ्याची जास्त कटाई छटाई करायची नाही, कारण मोगऱ्याची कटाई छटाई केली तर मोगरा खराब होऊ शकतो. त्यामुळे त्याचे फुले आलेला भाग, येऊन गेलेला भाग हा काढा, म्हणजे त्या ठिकाणाहून नवीन अशी फूट येईल आणि नवीन फूट आली की त्याला कळ्या आणि भरपूर अशी फुले येतील. यासाठी आपण मोगऱ्याला पूर्ण फुले येऊन गेल्याच्या नंतर, कळ्या फुले झाल्याच्या नंतर आपण मोगऱ्याची खुरपणी करायची आणि खुरपणी केल्यानंतर त्यामध्ये कंपोस्ट टाका. कोणतेही कंपोस्ट टाका, किचन वेस्ट कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट, शेणखत, असे कोणतेही कंपोस्ट आपण मोगऱ्याला देऊ शकतो. आणि कंपोस्ट दिल्याच्या नंतर त्याला भरपूर फुले येतील. आणि आपण आपल्या मोगऱ्याला जर आपली पिवळे पाने झालेली असतील तर त्याला जास्तीत जास्त उन्हात ठेवा. 4 ते 5 तास किंवा 5-6 तास आपण मोगऱ्याला उन्हात ठेवणे फार गरजेचे असते. कारण जास्त जर उन्हात ठेवला तर आपल्याला जास्त फुले येतील, आपला मोगरा हिरवागार होईल. आणि आपला मोगरा चांगल्या वाढीसाठी आपल्या मोगऱ्याला 5 ते 7 तास ऊन लागणे फार गरजेचे असते. त्यामुळे आपण मोगऱ्याची कुंडी उन्हात ठेवणे फार गरजेचे आहे. मोगऱ्याला फुले येऊन गेल्याच्या नंतर आपण क्रमाक्रमाने खत देणे फार गरजेचे असते. एक वेळेस कंपोस्ट द्या, नंतर 15 दिवसांनी आपण कळ्या आल्याच्या नंतर, छोट्या छोट्या कळ्या आल्याच्या नंतर आपण सरसोखली किंवा आपल्या घरी असलेली मोहरी बारीक दळून ती 2 दिवस पाण्यात भिजवून त्याचे लिक्विड आपण आपल्या मोगऱ्याला देणे, म्हणजे आपल्या मोगऱ्याला छान असे फ्लावर येतील आणि आलेले फ्लावर मोठे मोठे होतील. यासाठी आपण मोहरीचे लिक्विड पण देणे फार गरजेचे असते. तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे की आपण मोगऱ्याला कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे आपण मोहरीचे लिक्विड आपण देतो किंवा सरसोखली देतो, तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. मोगऱ्याला महिन्यातून 2 महिन्यातून एक वेळेस चुना पण देणे फार गरजेचे असते. कारण चुना दिल्या पांढरे फुले देणाऱ्या झाडांना आपण महिन्यातून 2 महिन्यातून एक वेळेस चुना देणे पण फार गरजेचे आहे. चुना कसा द्यायचा तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तो पाहू शकता. चुना दिल्याच्या नंतर मोगऱ्याची वाढ चांगली होईल आणि आपल्याला भरपूर अशी फुले भेटतील. अशी थोडीफार केअर केली तर आपल्या मोगऱ्याला छान फुले येतात आणि आपला मोगरा छान असा दिसतो. म्हणून आपण आपल्या मोगऱ्याची केअर करणे फार गरजेचे असते. थोडीफार केअर केली तर आपल्याला गार्डनमध्ये भरपूर अशी फुले येतात आणि आपलं गार्डन सुशोभित दिसते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा,
म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.